महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा. नमस्कार, महाराष्ट्रलाइव्ह.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, कारण त्यांचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं आहे. या मागणीसाठी 2 मार्च रोजी मुंबई येथे मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत दिली. अमेरिकन व्यक्ती आहे स्टीफन नावाचे, ते मुळात इस्रायलचे नागरिक आहेत. त्यांनी जगभरामध्ये एक रॅकेट चालू केलं आणि त्याच्यामध्ये जगभरामधले जेवढे अध्यक्ष, देशभरातले अध्यक्ष होते, त्यांना त्याच्या आयलंडवरती बोलवलं आणि जे काही आता रेकॉर्ड त्याच्यातून बाहेर पडतंय त्याद्वारे लहान मुलं मुली यांचं शोषण करणारं एक सेंटर आणि अत्यंत क्रूर पद्धतीने त्या ठिकाणी चालवण्यात आलं. आपण नुसता नरभक्ष हा शब्द वापरतो, पण त्या बेटावरती खऱ्या अर्थाने नरभक्ष कसा होत होता ह्याचा उल्लेख सुद्धा त्या व्हिडिओजमध्ये दाखवण्यात आलेला आहे. कुठल्याही देशाचं राजदूत असतो, त्याचे अधिकारी असतात, सगळे असतात. एस्टीन हा काही राजदूत नाही किंवा काही नाही, एक व्यक्ती आहे की जो कुकर्म करण्यामध्ये माहिर आहे, अशी एक परिस्थिती आहे. भारताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी त्याच्याशी सल्लामसलत करतात आणि सल्लामसलत करत असताना त्यांनी नरेंद्र मोदींना असणारा एक सल्ला दिला की तुम्ही काही राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांच्या समोर डान्स करा. तुम्ही त्यांच्या समोर डान्स केलात तर त्यांना बरं वाटेल आणि तुमचे आणि त्यांचे संबंध सुधारतील, अशी असणारी परिस्थिती आहे. एका बाजूला देशाचे पंतप्रधान हे दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानासमोर नाचणं म्हणजे भारताचा असणारा पूर्ण नाक कापणं, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूस तुमच्याकडे राजदूत असताना, अँबॅसिडर असताना, यंत्रणा असताना, त्या राष्ट्राशी बोलायचं असेल, पूर्ण यंत्रणा असताना ती बाजूला सारून तुम्ही एस्टीन नावाच्या असणाऱ्या व्यक्तीचा का वापर केला ह्याचा असणारा खुलासा झाला पाहिजे. आणि दुसरा मोदींनी याचाही खुलासा केला पाहिजे की त्या फाईलमध्ये नरभक्षपणा कसा केला जात होता, त्या मुला मुलींच्या संदर्भातला असणारा कशा रीतीने विभत्स पद्धतीने असणारं, हिनस पद्धतीने असणारं त्यांच्याशी शरीराशी खेळल्या जात होतं. मोदीने याचा खुलासा केला पाहिजे की आज त्या पद्धतीने ते घाबरतात आहेत आणि कुठल्याही देशाने सांगितलं आम्हाला हे पाहिजे की त्याच्यावरती सह्या करून भारताला विकायला निघालेले आहेत. त्यांचा रोल हा एवढाच आहे की त्याच्यापेक्षा अधिक आहे, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. तो खुलासा होत नाही, म्हणून असणारा 2 मार्चला मुंबईला वंचित बहुजन आघाडी मुंबई कमिटीच्या वतीने निदर्शनं ठेवलेली आहेत. सर्व वेगवेगळ्या राजकीय पक्षांना, जे BJPच्या विरोधात आहेत ते आणि संघटना आहेत, त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि हा लढा आम्ही असणारा वंचितच्या वतीने सुरुवात करतो. अपेक्षा आहे की उरलेले सगळे पक्ष यामध्ये सहभागी होतील आणि ज्या पक्षाला असं वाटतं की आपण असं लिडरशिप घेतली पाहिजे, त्यांनी लिडरशिप जरी घेतली तरी आम्हाला चालेल, आम्ही त्यांच्याबरोबर सहभाग करायला तयार आहोत.